मित्रांनो, अधिवेशनाच्या गदारोळामध्ये एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे पेपर लीक विधेयक जे आलं होतं त्याला मंजुरी मिळालेली आहे। आणि या विधेयकानुसार जर पाहायला गेलं तर 3 ते 10 वर्षाचा कारावास, तुरुंगवास त्या माणसाला मिळेल किंवा त्या विद्यार्थ्याला मिळेल। आणि त्याचबरोबर उत्तरपत्रिकेमध्ये जर छेडछाड झाली असेल तर त्याला 3 वर्षाचा कारावास, 10 लाखाचा दंड त्याला शिक्षा म्हणून मिळेल। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं मला बोलायचं आहे ते म्हणजे विधेयक तर यांनी आणलेलं आहे, पण 100% ट्रान्सपरन्सी ठेवून यावर अंमलबजावणी होते का नाही। कारण जे पेपर लीक करतात ते सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील पोरं करत नाहीत। ज्याच्याकडे ताकद आहे, पॉवर आहे, पैसा आहे, अशीच लोक हे पेपर लीकसारखे पेपर फोडाफोडीचे कामं करतात। आणि ही मोस्टली नेत्यांच्या जवळची लोक असतात। आता ते विरोधक असो किंवा सत्तेतली असो, ह्या नेत्यांच्या जवळचीच माणसं करतात। आणि ज्या वेळेला ही पकडली जातील त्यावेळेला त्यांना पूर्ण शिक्षा होईल का? त्यांना काय 10 लाख रुपये ते आशे देऊन निघून जातील।